पगडी आमच्या डोक्यावर आहे, घोंगडी आमच्या खांद्यावर आहे. अरे पगडी आमच्या डोक्यावर आहे, घोंगडी आमच्या खांद्यावर आहे. वल्लाटी आमच्या भंडारा हाय, तेच तर खरा ज्वालामुखीचा अंगार हाय. अरे मोडल पण वाकणार नाही. हीच तरी खरी रांगडी जात धनगराची हाय. हीच तरी खरी रांगडी जात धनगराची हाय. धनगर धनगर अरे कोण हे धनगर? कुठून आले हे धनगर? कोण यांचे वंशज? काय यांचा पराक्रम? काय यांचा इतिहास? अरे जरा ही नाव तरी पहा. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, महान कवी कनकदास, कालिदास, मराठी शाहीचा झेंडा के पार नेणारे श्रीमंत सुभेदार मल्हाररावजी होळकर आणि या हिंदुस्थानच्या सरजमिनीवरती 30 वर्ष अखंड सत्ता चालवणारी रणरागिनी, राजयोगिनी, कर्मयोगिनी, धर्मयोगिनी, राजवाटा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर याच धनगर समाजाच्या होत्या. बळवंतराव देवकाते, श्री छत्रपती शिवाजी राजांचे सेनापती, थोर स्वातंत्र्य सैनिक सांगोली रयन्ना, कसारा घाटाचे शिल्पकार शिंगरोजी धनगर, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिराचे काम करणारे विष्णुवर्धन, हेही या धनगर समाजाचेच होते. पण आज हिंदुस्थानात प्रत्येक राज्यात या ना त्या नावाने धनगर समाज भटकत आहे, सोलटत आहे, फरफटत आहे, माळावडामध्ये जीवन कंठत आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आज धनगरांची लोकसंख्या 20 ते 22 कोटींच्या घरात आहे. पण अनेकांना धनगर समाज माहित आहे का नाही हा एक संशोधनाचा विषय बनलाय. बऱ्या धनगरांचा धनगड कसा झाला याचं नेमकं काय घडलं? या धनगरांचा धनगड कसा झाला याचं नेमकं काय घडलं याचा अभ्यास करताना थोडं माग म्हणजे स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानात जाऊया. सन 1872 ब्रिटिश सरकारने माळवी उत्क्रांती विषयक अहवाल बंगाल प्रांतात मांडला आणि धनगरांचा उल्लेख ओरॉन असा केला. सन 1901 या काळात कोल्हापूरचे छत्रपती श्री राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची पद्धत आणली. सन 1920 साली इंग्रज अधिकारी ग्रिसन याच्या समितीने भाषांवरती सर्वे करून एक अहवाल सादर केला. यावेळी रचा उच्चार ल आणि ड असाच केला गेला. त्यावेळी झालं काय? उदाहरणार्थ बीडचा उच्चार भीर असाच, चोपडाचा उच्चार चोपडा झाला आणि धनगरांचा उच्चार दुर्दैवाने धनगड असाच झाला. सन 1931 जातीनिहाय जनगणना झाली. तर 1941 ला ही जातीनिहाय जनगणना दुसऱ्या महायुद्धामुळे होऊ शकली नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या बेड्यांमधून मुक्त झाला. अरे पण धनगर समाज अजूनही मुक्त आहे का हा प्रश्न अजून अनुत्तरितच राहिला. 26 जानेवारी 1950 रोजी स्वातंत्र्य भारताची घटना अस्तित्वात आली आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार धनगरांना एसटी मध्ये नंबर 36 असा उल्लेख करण्यात आला. सन 1955 या दरम्यान सरकारमध्ये कालेलकर कमिटीने एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार खूप राज्यांमध्ये मेंढपाळांची परिस्थिती हालाकीची असून त्यांना विविध राज्यांमध्ये विविध नावे आहेत. जसे हिमाचल प्रदेशामध्ये गड्डी, बॉम्बे राज्यात धनगर, राजस्थान उत्तर प्रदेश राज्यात गडाशीज. या अहवालाने पुढे असेही नमूद केले होते की धनगर समाज खूपच मागास आणि गरिबीत जीवन जगत आहे. 10 सप्टेंबर 1956 कायदे मंत्र्यांनी एससी आणि एसटी आरक्षणामध्ये चुका असल्याचे मान्य केले
व ते दुरुस्त करण्याचेही मान्य केले. 1961 भारत सरकारने एक सर्वे करून धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य सुद्धा केले. 11 जानेवारी 1964 बीजी देशमुख कमिटी अस्तित्वात आली. त्यांनी सरकारला मागास समाजाला एसटी मध्ये टाकण्याची मागणी केली. सन 1967 जनगणना रिपोर्ट नुसार धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य केले. 26 मार्च 1978 या काळात महाराष्ट्र सरकारने भारत सरकारला धनगरांना एसटी मध्ये टाकण्याची मागणी केली, पण ही मागणी हवेतच विरली. सन 1979 मंडल आयोगाने धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य केले. 9 फेब्रुवारी 1981 या काळात भारत सरकारने राज्य सरकारला 7 मार्च 1981 पर्यंतची मुदत देऊन धनगरांची एसटी मध्ये टाकण्याविषयी विचारले, परंतु महाराष्ट्र सरकारने याचे उत्तर दिलेच नाही. 22 डिसेंबर 1989 मध्ये खासदार सूर्यकांत पाटील यांनी धनगरांना एसटी मध्ये टाकण्याविषयी संसदेत विचारले असता मंत्र्यांनी धनगर हे पूर्वीपासूनच एसटी मध्ये असल्याचे सांगितले. 25 मे 1990 धनगर समाजाला एनटी मध्ये समाविष्ट करून 3.5% आरक्षण देण्यात आले. 12 जुलै 1996 महाराष्ट्र राज्य वन खाते व प्राप्तिकर खात्याच्या अहवालानुसार धनगर आणि धनगड एकच असल्याचे नमूदही केले. या काळात 2 ऑगस्ट 2002 खासदार रावत यांनी धनगर आणि धनगड या शब्दामध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचे सांगितले. डिसेंबर 2002 भारत सरकारने धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्यही केले, पण राज्य सरकार ते मान्यच करत नव्हतं किंवा अजूनही नाही. सन 2002 या काळात भारत सरकारने एसटीची यादी दुरुस्त केली आणि यानुसार नंबर 36 मध्ये धनगरांची नोंद आधीपासूनच महाराष्ट्रात होती आणि यानंतरचा इतिहास तुम्हा सर्वांना माहीतच आहे भावांनो. एकूणच महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमातीत असल्याचे हे पुरावे त्या समाजाला अभ्यासकांनी दिलेले आहेत. त्यामध्ये मानव वंशशास्त्र, मानवाचा उगम, विकास व संस्कृती शास्त्र, 1955 काळेवर आयोगाच्या शिफारसीनुसार, परत जनगणना विभाग अहवाल भारत सरकार, अनुसूचित जमाती संदर्भ ग्रंथ, मंडळ आयोग शिफारस, अनुसूचित जाती जमाती कायदा, अनुसूचित जाती जमाती कायदा 2008 त्या अहवाल असेल, मुंबई कोर्ट फी स्टॅम्प सरकारी राजपत्र यांचा अभ्यास जर केला असता या बाबींचा उल्लेख आढळतो की धनगर समाजाला पहिल्यापासून एसटी मध्ये 36 नंबर आहे. पण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्कानुसार अजून भी आपल्या धनगरांना एसटीचं आरक्षण का नाही याचा विचार भावानो करत जर बसलो तर कायमचा विचार करून आणि डोकं खांजवतच बसायला लागल. याचा बी तुम्ही आता विचार करा. आणि आता विचार करत बसण्यापेक्षा बसला असला तर उठा, उठला असला तर चालत आणि चालत असाल तर धावा, चला आणि लढायला चला. आणि म्हणून म्हणतो भावांनो, येळकोट जय मल्हार करत आता